निशीला मी सांगितलं होतं, प्रेग्नंट असताना डिंकाचे लाडू खायचे नसतात. तरीही तिने डबाभर लाडू खाल्ले. निशी खरंच प्रेग्नंट आहे ना? ही का फोन करते मला? चुकून लागला वाटतं. हा बोल ग. हॅलो, निशीची आई. चुकून लागला का फोन? सासूबाईंशी बोलायचं होतं. नाही नाही, मला तुमच्याशीच बोलायचंय जरा. अरे देवा, माझ्याशी बोलायचंय? काय एवढं काय महत्वाचं काम काढलंयस? ते इकडे ना मी आपल्या घरातला एक डबा बघितला. हो, मग काय झालं? हा, सोयरीक जुळली आपले त्यांच्याशी. इकडचा डबा तिकडे गेला, त्यात काय एवढं मोठं आहे? बरोबर आहे तुमचं, पण तो त्या डिंकाच्या लाडवांचा डबा आहे. तर ते लाडू तुम्ही पाठवलेत का? ए तारिणी, त्या डिंकाच्या लाडवाला हात लावायचा नाही. ते मी रात्रभर जागून माझ्या पोरीसाठी केलेत. आणि काय ग, निशीच्या प्रत्येक गोष्टीवर डोळा असतो ना तुझा? त्या डिंकाच्या लाडवाला तरी सोड की. हा, खांडेकरांकडे काही खायला प्यायला कमी मिळतंय तुला? आणि मी माझ्या लेकीला लाडू देईन, नाही तर आणखी काही देईन. तुला काय करायचंय? सारखी सारखी तिच्यावर लक्ष ठेवून असते. कशाला दृष्ट लावतेस ग माझ्या लेकीला? नाही तसं नाही, मी तिच्या काळजीने. गप गा, काळजी मोठी. म्हणजे निशी चोरून ते लाडू खात होती. पण तिला कळत का नाहीये तिच्या या परिस्थितीत तिने ते लाडू खाणं म्हणजे तिला तिच्या बाळाची काळजी नाहीये का? MNN चॅनल कौशिकी मॅडम कधीपासून सांभाळतायत? नाही म्हणजे मी सहजच विचारलं. तुम्हाला नसेल सांगायचं तर इट्स ओके. नाही नाही नाही, अरे असं काही नाही. अरे उलट तू आपल्या कंपनीत एवढा इंटरेस्ट दाखवतोयस, 4 प्रश्न विचारतोस मला. मला कौतुकच वाटलं तुझं, खरं सांगतो. नाही मी सहजच विचारलं. एवढी मोठी कंपनी एकटीने चालवणं सोपं काम नाहीये म्हणून. हो, अरे कौशिकी आहेच धाडसी. शेवटी माझ्या दादाची मुलगी आहे ती. माझा दादा म्हणजे तुझा काका, त्याने सुरू केली होती ही कंपनी. MNNला मोठं करायला लागणारे सगळे कष्ट, सगळी मेहनत दादाचीच होती. अगदी फार फार कमी अवधीमध्ये MNNला दादाने महाराष्ट्रातलं 1 नंबरचं चॅनल केलं. पण कोणाची दृष्ट लागली माहीत नाही. एक दिवस अचानक चॅनलवरती फार मोठं संकट आलं आणि त्या धक्क्यानेच दादाला अटॅक आला. दादा आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. कौशिकी खूप लहान होती तेव्हा. एवढ्या लहान वयातच तिच्यावरती कंपनीची ही एवढी मोठी जबाबदारी येऊन पडली. पण लहान वयातच खूप समजूतदार होती ती. ते व्हावंच लागलं तिला. जेव्हा तिच्या वयाची मुलं कॉलेजमध्ये जायची, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, तेव्हा कौशिकी कॉलेज करून सरळ ऑफिसमध्ये येऊन बसायचे. मोठमोठाले निर्णय घ्यायचे. कौशिकी मॅडम कंपनी टेक ओव्हर करेपर्यंत कंपनी कोण सांभाळत होतं? हे दादानंतर काही वर्ष कंपनी मीच सांभाळली. कंपनी दादा एवढी किंवा कौशिकी एवढी मोठं करणं जमलं नाही मला. पण मी कधी दादाची आणि MNNची तत्व नाही सोडली बरं का. आमचं MNN कायम सत्याच्या बाजूनेच उभं राहिलंय. त्यामुळे बऱ्याच वेळा नुकसानच झालंय आमचं. पण ठीक आहे, आम्हाला समाधान आहे त्याचं. कसलं नुकसान? नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ना की काहीतरी नुकसान झालं होतं, तर काय झालं होतं नेमकं? रेखा,
अगं तुझा फोन वाजतोय. ए रेखा, कुठे गेली? कमाल आहे. रेखा, कमाल आहे या बाईची. कुठे राहिली, कुठे येऊ? हं? अगं निशीचा फोन आहे रेखा, लवकर ये. रेखा, मम्मा मम्मा मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तू इतकी खुश होणार आहेस ना की तुला माझा अभिमान वाटेल. गेस कर की मी काय केलं असेल. गेस कर ना. बरं जाऊ दे, ऐक मी सांगते. तू सांगितलंस ना, एक्झॅक्टली मी तेच केलं. अशी ऍक्टिंग केली आहे ना तारिणी समोर की तिला सगळं खरं वाटलंय. ओके, आता ती माझ्यासाठी ते कुकिंग करत बसलीये, इथे पण येऊन माझीच सेवा करतेय. आणि सगळ्यात भारी गोष्ट माहितीये काय आहे? तिच्या पायाला लागलंय आणि लंगडत लंगडत ही सगळी कामं करते. मी ना ठरवलंय तिला इतका त्रास द्यायचा ना की ती अशीच एका पायावर लंगडत लंगडत या घराच्या बाहेर निघून जाईल. ए मम्मा, यू प्राऊड ऑफ मी ना? बोल ना. बस. बस. लाज वाटते मला तुझी, लाज. निशी, अगं तारणी बहीण आहे ना तुझी, आणि तिच्यावर तू अशी कटकारस्थानं करतेस. आणि हे शिकवलं कोणी तुला? तुझ्या आईने शिकवलं? नाही बाबा, तसं नाहीये ते. काय काय अगं, लहानपणापासून तुझ्या आई एवढीच तारणीने तुझी काळजी घेतली आहे, तुला आजवर सांभाळत आली आहे ती. अगं तुझं नशीब चांगलं ना, मग तुझी सख्खी बहीण जाऊ म्हणून तुझ्या घरात आली आहे. आणि तू, अगं किती कृतज्ञ असावं ग माणसानं. हं? हेच संस्कार केले का मी तुझ्यावर? तुला हे एकदाच आणि शेवटचं सांगतो निशी, तारणीला त्रास देणं बंद कर. बाबा जरा ऐकून घ्या ना माझं. एक शब्द बोलू नकोस. आणि ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा तुझ्या संसाराकडे लक्ष दे. म्हणजे तुझ्या आईची कान उघडणी तर करावीच लागणार आहे, पण तुला सांगून ठेवतोय, पुन्हा जर तारणीला त्रास द्यायचा विचार जरी मनात आला ना, तरी याद राख, काठ माझ्याशी आहे. बाबा तुम्ही